नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने 3 टप्प्यांमध्ये निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आता मैदानात उतरलेले आहेत। मात्र या राजकारणाच्या गदारोळामध्ये जनतेचे खरे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलेत बरं का। शेतकरी आत्महत्येचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्याच्या काळजावरचा ओरखडा ठरलाय। सरकार बदलली, घोषणा झाल्या, चर्चा रंगल्या, पण आजही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या घरातली वेदना तशीच आहे। दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा ऐरणीवरती येतो, मात्र निवडणूक संपली की पुन्हा तो धुसर होतो। यंदा मात्र या मुद्द्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये हालचाल निर्माण केलेली आहे आणि याच वेळी राज्यातल्या बालकांच्या आरोग्याबाबतही एक धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे। सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनं सगळ्यांनाच हादरवून टाकलंय। कुपोषणाची समस्या आता केवळ ग्रामीण तसंच आदिवासी भागापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, उलट मायानगरी मुंबई सारख्या शहरी भागातही कुपोषणाचा विळखा वाढताना दिसतोय। एकेकाळी मेळघाट सारख्या भागांची चर्चा होत असे, पण आता मुंबईतच या समस्येनं गंभीर वळण घेतलंय आणि म्हणूनच निवडणुकांच्या राजकारणाबरोबरच शेतकरी आत्महत्या, कुपोषण, शिक्षण, आरोग्य आणि महिला सुरक्षा अशा जनतेच्या खऱ्या प्रश्नांवरती चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ आरोप प्रत्यारोप न करता या ज्वलंत समस्यांवरती फक्त चर्चा न करता त्यावर उपाययोजना करणंही आता तितकंच गरजेचं वाटू लागलंय आणि त्यामुळे अधिवेशनात तर या विषयांवर चर्चा सुरूच आहे। मात्र एक जागरूक माध्यम म्हणून फक्त राजकीय बातम्यांचं दळण दळत न बसता सामान्यांच्या समस्यांवरती चर्चा करणंही खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या आणि कुपोषण या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। वर्षाच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिन्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर कुपोषणाची समस्या ही आता फक्त ग्रामीण भागापर्यंत मर्यादित न राहता मुंबईसारख्या शहरातही कुपोषणाचं प्रमाण वाढताना दिसतंय। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि मन हेलावणारी बातमी समोर आली आहे। चालू वर्षाच्या केवळ पहिल्या 3 महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी ते मार्च या संपूर्ण कालावधीमध्ये राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण ही चिंतेची पातळी गाठतंय। या तिमाहीत राज्यभरामध्ये तब्बल 767 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। ही आकडेवारी आम्ही काही वरवर सांगत नाही आहोत, कारण स्वतः मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेमध्ये शेतकरी आत्महत्येबाबतची ही माहिती दिली आहे। एकीकडे सरकारकडून विविध योजना, कर्जमाफी, विमा मदतीची आश्वासनं दिली जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं हे वाढतं प्रमाण राज्याच्या कृषी व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतंय। विशेष म्हणजे या प्रकरणांपैकी काहींना सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलंय, काही प्रकरणं अजूनही चौकशीच्या टप्प्यात आहेत। दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये किती शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय याचा आपण अगदी थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत। तर सुरुवातीला पाहूयात आकडेवारी नेमकं काय सांगते ती। तर शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत। वर्ष आणि आत्महत्यांची आकडेवारी यावेळेला या पटलावरती आपण मांडतो आहोत। 2025 जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण 767 आत्महत्या झालेल्या आहेत। तर एका बाजूला 2020 पासून जर आपण उलटा उपक्रम पाहिला तर 2020 मध्ये हीच संख्या होती 2567, 2021 ला 2743, 2022 मध्ये 2942, 2023 ला 2851, 2024 मध्ये हीच संख्या 2635 होती। ही वर्षभराची आकडेवारी, मात्र जानेवारी ते मार्च केवळ 3 महिन्यात 767चा आत्महत्यांचा आकडा पार झालेला आहे। हे धक्कादायक वास्तव आहे। तर या आकडेवारी मागचं सत्य हेच आहे की शेतकऱ्यांच्या जगण्यातला संघर्ष आणि हतबलता ही अजूनही संपलेली नाहीये।
नवीन वर्षामध्ये तरी आपल्या समस्या संपून सुगीचे दिवस येतील असं या शेतकऱ्यांना वाटलं असेल, पण वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं याच मुद्द्यावरून आता राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरण्याचा देखील प्रयत्न केलाय आणि या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट केलेली आहे। ती पोस्ट नेमकी काय आहे ती आपण आता या स्क्रीनवरती पाहूयात। तर शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या आकडेवारी नंतर मात्र शेतकरी आत्महत्येवरून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। यामध्ये राहुल गांधी आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हणतात ते पाहूयात। विचार करा, फक्त 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही, ही 767 घरं उद्ध्वस्त झालेली आहेत जी कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार ते गप्प आहे, ते दुर्लक्षितपणे पाहत आहे। तर शेतकरी दररोज कर्जामध्ये बुडतोय, बियाणं महाग आहे, खतं महाग होताना दिसतात, डिझेल महाग होत आहे, पण किमान आधारभूत किमतीची हमी नाहीये। जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांना दुर्लक्षित केलं जातं। तर एकंदरीतच त्यांनी काय म्हटलेलं आहे ते तर आपण पाहिलं। बरं, हे तर झालं शेतकरी आत्महत्येबाबत। मात्र त्याच वेळी राज्यातील बालकांच्या आरोग्याविषयी देखील एक नवं आणि धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। आतापर्यंत कुपोषण म्हटलं की प्रामुख्यानं ग्रामीण तसंच आदिवासी भागांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहताना दिसतं, पण नव्या सर्वेक्षणानुसार कुपोषणाचा विळखा आता शहरी भागांना देखील घट्ट पकडू लागलेला आहे। मायानगरी मुंबईसारख्या शहरातही कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे। ही बालकं दाखवणं आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र त्यांची संख्या किती आहे, मायानगरीतलं नेमकं चित्र काय आहे ते आम्ही मांडू इच्छितोय। तर कुपोषणाचा आजार महाराष्ट्र कसा बेजार झालाय ते आपण पाहूयात। राज्यात एकूण कुपोषित बालकं आहेत 1,82,443, मध्यम कुपोषित असलेल्यांची संख्या आहे 1,51,643 आणि तीव्र कुपोषित तो जर आकडा पाहिला तर 30,800। भयावह आहे हे चित्र। मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक संख्या आहे ती म्हणजे कुपोषणाच्या आजारात असलेल्या या लहानग्यांची 16,344 जण मुंबई उपनगरात, मध्यम आहे 13,457, तीव्र ही संख्या आहे 2,887 इतकी। कुपोषणाच्या आजाराने महाराष्ट्र अक्षरशः बेजार झालेला आहे। पुण्यामध्ये तीच आकडेवारी आहे 9,076, मध्यम असलेली संख्या आहे 7,410, तीव्र केसेस आहेत 1,666। ठाण्यातलं चित्र पाहायला गेलं तर 8,210 मध्यम, 7,366, तीव्र असलेल्यांची संख्या 844। तर धुळे जो आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो त्यामध्ये 8,118 ही कुपोषणाची आकडेवारी आहे। मध्यम असलेले कुपोषणाची संख्या 6,377, तीव्र आहे 1,741। नागपूरमध्ये 8,088 इतकी संख्या आहे, मध्यम आहे 6,715 केसेस, तीव्र असलेल्या संख्या आहे 1,373। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील धक्कादायक आकडेवारी समोर येते 7,926, मध्यम आहेत 6,487, तीव्र 1,439। कुपोषणाच्या आजारानं महाराष्ट्र किती बेजार झालेला आहे ही आकडेवारी पाहिल्यानंतर निश्चित लक्षात येतं। एकीकडे कुपोषण तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, या दोन गोष्टींमुळे आपला महाराष्ट्र अक्षरशः पोखरला जातोय आणि त्यामुळे आताच या गोष्टींवरती तोडगा काढण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, कशा प्रकारे या गोष्टी रोखता येतील यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार परिणय फुके, शेतकरी नेते रविकांत तुपकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। हे सर्वच मान्यवर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात मी अक्षरशः काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आज आपल्यापासून करेन। ज्या प्रकारे राहुल गांधींनी केलेलं एक्स पोस्ट होती आणि त्यानंतर आज आपण खरं तर शेतकरी आत्महत्या आणि कुपोषण या दोन महत्त्वाच्या आणि गंभीर समस्यांवरती चर्चा करतोय। विरोधी पक्ष म्हणून हनुमंत पवार काय सांगावंसं वाटतंय आज? नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि देशाचा कारभार हा शेती आणि सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून किती वाईट पद्धतीने केलेला आहे
याची आकडेवारी जसं काही आपण समोर मांडली. मी लोकशाही चॅनलचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. की अगदी आमच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावर, जीवन बदण्याच्या प्रश्नावर आपण चर्चा घडवून आणताय. अच्छे दिन आएंगे म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं. एक असं काम शेतकऱ्यांविषयी ते सांगू शकतात का की आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील? 1,70,000 आत्महत्या 2014 पासून 2023 पर्यंत झाल्याचा अधिकृत सरकारचा आकडा आहे, केंद्र सरकारचा आकडा आहे. त्यापेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. सगळ्याच आत्महत्या नोंदवल्या जात नाहीत आणि सांगितल्या जात नाहीत. 1,70,000 हा आकडा जर 10 वर्षामध्ये शेतकरी आमचे फासावर स्वतःला लटकवून घेत असतील तर त्याला सगळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची शेतीच्या विरोधी धोरणं कारणीभूत आहेत. साधी गोष्ट आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी हा अतिशय गंभीर विषय आहे, चिंतेचा विषय आहे आणि तातडीचा विषय असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब बिनदिक्कतपणे सांगतायत की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू म्हणून. मी ज्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून येतो तिथं प्रचाराला अमित शहा साहेब आले होते, व्यासपीठावर देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्या दिवशीच्या पेपर मधल्या सगळ्या जाहिरातीवर त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, योग्य वेळी शेतकरी कर्जमाफी करू म्हणतात. योग्य वेळ 3 महिन्यामध्ये जानेवारी पासून मार्च मध्ये जर 767 शेतकरी स्वतःला फासावर लटकवून घेत असतील तर आणखी कोणत्या योग्य वेळेची वाट बघतायत? 3 महिन्यामध्ये 7,000 शेतकरी मरण्याची वाट बघताय का आपण देवेंद्रजी फडणवीस साहेब? तुम्ही एक शेतकऱ्याचं उदाहरण सांगावं. ज्यावेळेस आमच्या हातामध्ये चांगलं पीक येतं त्यावेळेस यांनी सोयाबीनला आमच्या हमी भाव दिला नाही, हमी भावानं खरेदी केली नाही. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि आमचं पीक वाहून गेलं त्यावेळेस यांनी आम्हाला मदत दिली नाही. आणि ज्यावेळेस शासकीय खरेदी उरल्या सुरल्या धानाची आमची करायची वेळ येते त्यावेळेस सुद्धा यांनी खरेदी केली नाही. रणधीर सावरकर नावाचे अकोल्याचे यांचे आमदार आहेत. काल सभागृहामध्ये त्यांनी या सरकारला भांडावून सोडलं. त्यांनी सांगितलं की शासकीय धान खरेदी आणि सोयाबीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो. नाफेडचे लोक, सरकारचे विभाग एकमेकांना संगनमत करून शेतकऱ्यांचा पैसा लुटतात. भाजपाचे आमदार सांगतायत. यांचेच बबन लोणीकर नावाचे परतूरचे आमदार, त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये एकटा अतिवृष्टीचा 100 कोटीचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला असं ऑन रेकॉर्ड सांगितलं. याच देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाडके आमदार सुरेश धस सांगतायत की पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांना लुटलं गेलं. अरे तुम्ही काँग्रेसचं ऐकत नाही, शेती तज्ञांचं ऐकत नाही, शेतकरी संघटनांचं ऐकत नाही, विरोधी पक्षांचं तुम्ही ऐकत नाही, तुम्ही तुमच्या भाजपाच्या आमदारांचं तर ऐका. तुम्हाला त्या बडगुजर सारख्या गुन्हेगार आणि दरोडेखोरांना पक्षात घेण्यापासून थोडी तरी उसंत आहे का नाही? तुमच्या आमदार सांगतात शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे ती. या सगळ्या चुकीच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, म्हणून हे आकडे वाढतानाचे दिसत आहेत. बरोबर. सरकारला तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे. हनुमंतजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. शेतकरी नेते रविकांत तुपकर, मला आपल्याला विचारायचं आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, राज्यातल्या शेतकऱ्यांचं खरं वास्तव नेमकं काय आहे, हे एक शेतकरी नेते म्हणून मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. नाही, आता असं आहे, एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आमचा बाप जर बाजारात 1 क्विंटल कापूस घेऊन गेला तर आमच्या आईसाठी 1 तोळा सोनं आणत होता. आज सोन्याचा भाव तोळ्याचा 1 लाख रुपये आहे आणि कापसाचा भाव हा 6,500 पावणे 7,000 रुपये आहे. प्रोडक्शन कॉस्ट पेक्षा सुद्धा कमी भाव आज मिळतो आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 2014-12 सोयाबीनचा जो भाव होता 2024 तोच आहे. म्हणजे आज आम्ही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर सातत्यानं अभ्यास करतो, या प्रश्नावर लढाया उभ्या करतो. सोयाबीनचा प्रत्यक्ष प्रति क्विंटल बांधावरचा खर्च आहे उदाहरणार्थ म्हणजे प्रत्यक्ष 7,500. मी फक्त एका पिकाचं सांगितलं तुम्हाला. आणि बाजारात मिळणारा भाव 4,000 रुपये आहे. मग आम्ही कसं जगणार आहे? आत्महत्या करणार नाही तर दुसरं काय करणार आहे? कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,500 रुपये आहे आणि बाजारातला भाव हा 6,500 रुपये आहे. आम्ही कसं जगायचं? पूर्वी असं होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता सूत्र बदललं. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली. शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होत नाही अशी परिस्थिती झाली. शेतीमालाला भाव नसणं हे त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे, लक्षात ठेवा. याला काही कोणती समिती नेमायची गरज नाही, याला काही कोणतं संशोधन करायची गरज नाही. हे कृषी विद्यापीठ वगैरे सगळे बोगस विषय आहेत. पहिल्या वर्गातल्या पोराला जर तुम्ही विचारलं की तुझ्या बापाच्या गरिबीचं कारण काय, तर तो सांगेल शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळाल्यामुळे. कर्जमाफी, कर्जमुक्ती हे सलाईन आहे. याने काही 100% भलवेला असं आम्ही मानत नाही. पण कर्जमाफी मागायची वेळ जर येऊ द्यायची नसेल, नुकसान भरपाई मागायची वेळ येऊ द्यायची नसेल, तर शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं हा सगळ्यात बरोबर आहे. शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला रविकांतजी. खरं तर सभागृहातही महत्वाच्या या मुद्द्यांवरती चर्चा होताना दिसतेय. यावेळेला
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मी आपल्याकडे येतो. रोहिणीताई, तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही प्रतिनिधित्व करता तिथे सर्वाधिक आदिवासी असतील, शेतकरी असतील, कुपोषणाची देखील संख्या त्या ठिकाणी आहे. मात्र हेच कुपोषण आता शहरी भागाकडे वाढत चालल्याचं दिसतंय. कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण किंवा बालकांची असलेली समस्या हा मोठा विषय आहे. तो तुम्ही कशा प्रकारे पाहता रोहिणीजी? खरं दुर्दैव म्हणावं लागेल की आमच्या भागामध्ये कुपोषणाच्या संख्या ही जास्त आहे आणि कुपोषित बालकांचा मृत्यूचं प्रमाण ही आमच्या भागामध्ये जास्त आहे. नंदुरबार जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्ह्यातला चोपडा भाग, अशा अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये आजही कुपोषित बालकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. ज्या काय सरकारी योजना आहेत या योजनांचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आज त्यांना आरोग्य व्यवस्था मिळत नाही. म्हणजे आताच मी मागच्या महिन्यामध्ये एका महिलेचा व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये त्या महिलेची रस्त्यावर डिलिव्हरी झाली, जिची नाळ, बाळाची नाळ ही दगडाने ठेचून रस्त्यावरती तिच्या बाळंतपण करण्यात आलं. अशी परिस्थिती आजही या खेड्यापाड्यांमध्ये आहे. म्हणजे सरकार जे एकीकडे दाखवतंय, तुम्हाला मोठे मोठे स्वप्न दाखवतायत, पण एकीकडे अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये या खेड्यापाड्यांपर्यंत, या आदिवासी लोकांपर्यंत त्या व्यवस्था पोहोचलेल्या नाहीत. आज कुपोषित बालकांसाठी आज त्यांना जो शासनाच्या माध्यमातून तुम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का हे देखील चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत, आशा भगिनी आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या गर्भधारणा झालेल्या महिलांपर्यंत तो आहार, शासन जो आहार देतोय तो पोहोचतोय का त्याचा कुठेतरी अपहार होतोय, तो त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे का? त्याचबरोबर शासनाने तर आता याच लोकांचा 300 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो दुसरीकडे वर्ग करण्याचं महान काम केलेलं आहे. म्हणजे ज्या भागाला, ज्या गरजवंत, ज्या सगळ्यात गरीब गरजू लोकांना पैशांची आवश्यकता असताना, सरकारच्या मदतीची अपेक्षा असताना सरकार ह्याच लोकांचा तोंडचा घास काढताय आणि तो दुसऱ्या स्कीमला देत आहे. म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की जे मरतायत लहान लहान चिमुकले मुलं, त्यांची तुम्हाला काळजी नाही का? आज शेतकरी हवालदिल आहेत, आज महिला हवालदिल आहेत. आज खरं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिथे बघाल तिथे परिस्थिती सारखीच आहे. आणि मी खरं तुमचंही अभिनंदन करेल की ऍटलिस्ट ह्या गोष्टींवरती चर्चा होते, कारण महाराष्ट्रामध्ये चर्चा करायला पण वेळ कुणाला नाहीये. आणि कुठे बोलायला गेलं तर त्यांच्यावरती खोटे गुन्हे नोंद करायला सगळं सरकार आहेच की. बरोबर आहे. मात्र सरकारकडून मला या सर्व समस्यांवरती एक सविस्तर उत्तर अपेक्षित आहे, कारण सभागृहात यावरती चर्चा होत राहतील. मात्र एक जबाबदार माध्यम म्हणून या मंचावरती देखील याच तिन्ही विरोधी पक्षांनी जे महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले त्याचं सविस्तर उत्तर मी घेणार आहे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून. राज्यातल्या शेतकऱ्यांचं जळजळीत वास्तव, कुपोषणाची असलेली संख्या आणि कुपोषणाचं वास्तव दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. एका बाजूला या संदर्भात विरोधक आवाज उठवत असताना त्या संदर्भामध्ये सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय असतील, सरकारला या संदर्भामध्ये काय उत्तर द्यायचं आहे, असलेली आकडेवारी ही देखील मांडलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आहे. याचं उत्तर आपण घेणार आहोत भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून. परिणयजी, एका बाजूला विरोधकांचा आवाज असला, एक माध्यम म्हणून यावरती सविस्तर चर्चा घडावी, सविस्तर उत्तर सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे की कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आणि त्या संदर्भातलं काम राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, कुपोषणासाठी, महिला सुरक्षेसाठी राज्य सरकार करत आहे. असं आहे की हा जो शेतकरी आत्महत्याचा जो विषय आहे हा फार गंभीर आहे. आणि निश्चितच या विषयाचं जे आकडे आलेले आहेत आणि ह्या आकड्यांमध्ये कुठेही राजकारण न करता याच्यावर सगळ्यांनी मिळून काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे, शेतकऱ्यांना आणि आपल्या जगाच्या पोशिंद्याला वाचवण्याकरता आणि या आत्महत्यापासून रोखण्याकरता आपण काय काय उपाययोजना करण्या पाहिजे याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. एका दुसऱ्यावर टीका करायला गेलो तर ज्या प्रकारे आकडेवारी आज राहुल गांधीजींनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आणि ज्या प्रकारच्या आकडेवारी आपण 2014 पासून आतापर्यंत जे दाखवले आहेत त्या निश्चितच गंभीर आहे. आणि कुठेतरी ही शेतकरी आत्महत्याची संख्या निश्चितच वाढत आहे, याच्यावर कोणतंही दुमत नाही. पण याच प्रकारचं शेतकरी आत्महत्या काहीही 2014 पासून सुरू झालेला आहे असाही काही भाग नाही. हा माझ्याकडे 2004 पासूनच्या आकडेवारी, त्या आकडेवारीमध्ये मी जाणार नाही. पण हा शेतकरी आत्महत्या हा अनेक वर्षापासून फार जुना विषय आहे आणि अनेक वर्षापासून शेतकरी या समस्येसोबत झुंजत आहे. राज्य शासन असणार, केंद्र सरकार असणार, हे या समस्येसोबत झुंज देत आहे. आणि ज्या प्रकारे रवीजी तुपकर यांनी
सांगितलं की कर्जमाफीच्या संदर्भात बोलले किंवा हनुमंत पवार साहेब बोलले कर्जमाफीच्या संदर्भात बोलले, तर माझा या माध्यमातून विषय आहे की नुसतं कर्जमाफी दिल्याने काही शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. कारण 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकार असतानाही कर्जमाफी झाली होती, त्यावेळेसही मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात कर्जमाफी झाली होती, पण त्यानंतर कधीच आत्महत्या थांबली नाही. 2017-18 मध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाली आणि इतरही राज्यांमध्ये अनेक वेळा कर्जमाफी झाली, पण त्यानंतर कधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या हे कधीही झालं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जितक्या होत्या त्याच प्रमाण कमी जास्त झालं असणार, पण कधीही आत्महत्या थांबली नाही. आणि निश्चितच शेतकऱ्यांना आपल्याला जर रोखायचं असणार, शेतकरी आत्महत्या समस्यावर जर आपल्याला काहीतरी लॉंग टर्म काहीतरी उपाययोजना करायची असणार, तर नुसतं शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत करून किंवा तात्पुरती आर्थिक मदत करून होणार नाही, पण दीर्घकालीन याच्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे. मानसिक आधार शेतकऱ्यांना दिला पाहिजे. कृषी व्यवस्थेतील ज्या अनेक विषय आहेत त्या नवीन तंत्रज्ञान त्यात आणलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठा जो विषय जे रवीजी तुपकर बोलले की सोयाबीनला भाव नाही किंवा मालाला भाव नाही, MSP अपरिपूर्ण किंवा उत्पादन खर्चावर आधारित भाव सरकारने दिलं पाहिजे. पण त्यापेक्षा जसं त्यांनी कापसाचा विषय सांगितला, तर मी कापसाच्या विषयावर सांगतो की कापसाचे जे भाव असतात हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या वर आधारित असतात. प्रोडक्शन कॉस्ट कापसानंतर टेक्सटाईल मध्ये तो जातो, त्यानंतर कपडा त्याचा बनतो, सूत बनतो आणि कपडा बनतो. आणि तुम्ही आज कापसाचा भाव अतिरिक्त वाढून दिला तर जो इंटरनॅशनल मार्केट आहे त्याच्यामध्ये आपला कुठेही कपडा विकला जाणार नाही किंवा या देशातही महाग तो कपडा होणार आणि मग त्यानंतर इम्पोर्टच्या माध्यमातून तो कपडा आपण जास्त भावाने घेऊन त्याचाही मोठ्या प्रमाणात विरोध सामान्य मध्यमवर्गीय लोकांकडनं होणार. म्हणून निश्चितच याच्यामध्ये लोकांना जे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचा मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, हा निश्चितच त्याच्यावर उपाययोजना झाल्याच पाहिजे. पण त्यासोबत मार्केटचा भाव हा इंटरनॅशनल मार्केटला हे मिळून किंवा इतर त्याचा जो फायनल प्रोडक्ट आहे तोही सामान्य लोकांच्या रेंजमध्ये असला पाहिजे, सामान्य लोकांच्या खिशाला पुरता राहिला पाहिजे. आणि म्हणून या दोघांना कुठेतरी लक्षात घेऊन काही ना काही अशा उपाययोजना निश्चितच सरकारने केल्या पाहिजे. सरकारने अनेक उपाययोजना मागच्या 10 वर्षापासून केल्या आणि ज्या प्रमाणात जसं आता MSP मागच्या 10 वर्षात थोडी वाढलेली आहे, पण निश्चितच ही आणखीनही वाढल्या गेली पाहिजे. सोयाबीनचा भाव जसं रवी तुपकरजींनी सांगितलं की 7,500 रुपये क्विंटल आपल्या त्याचा उत्पादनाचा खर्च येतो आणि 4-4,500 रुपयाचा बाजारभाव त्यांना मिळतोय. तर ही बाब खरी आहे, पण मला वाटतं थोडंसं त्यांनी आकडे जास्त सांगितले, पण ठीक आहे. पण निश्चितच जोपर्यंत फूड प्रोसेसिंग युनिट्स मोठ्या प्रमाणात येत नाही आणि या मालाला त्या जिल्ह्यांमध्येच त्याचा खपत होत नाही, तोपर्यंत मालाला तितका भाव मिळू शकणार नाही. सरकारच्यावर अवलंबून खूप काही मला असं वाटत नाही की खूप MSP सरकार एका लिमिटच्या बाहेर खूप काही वाढू शकणार असं मला वाटत नाही. कारण रवीजी तुपकर शेतकरी नेते आहेत, त्यांनी निश्चितच चांगल्या सूचना दिल्या, पण त्यांच्या ज्या दोन्ही रेटमध्ये जे उत्पन्नाचा रेट आणि जो बाजारभावाचा रेटमध्ये तो दुपटीचा फरक आहे. आणि इतकं कधीच सरकार मला असं वाटत नाही की MSP मध्ये इतकं केंद्र सरकार ते वाढू शकणार. तुपकरजी समाधानी या माध्यमातून हे आहे की सरकारच्या उत्तराशी आपण बदलत नाही. हनुमंतजी आहे तुम्ही आपल्याकडे. रविकांतजी नाही बघा, असं आहे की जोपर्यंत आपण क्रॉप क्रॉप पॅटर्न जोपर्यंत चेंज करत नाही, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करत नाही, जसं मी ज्या जिल्ह्यांमध्ये तो भंडारा आपण आकडेवारी सांगितलेली आहे, मात्र सरकारच्या या उत्तराशी स्वतः रविकांत तुपकर समाधानी दिसत नाहीत. हनुमंत पवार यांच्याकडे देखील मी येणार आहे. सुरुवातीला रविकांत तुपकरजी अनम्यूट कराल आपला आवाज. रविकांतजी मला आपला आवाज येत नाही, आपल्याला अनम्यूट करावं लागेल. हनुमंत पवारजी, एका बाजूला सरकार सांगते आम्ही उपाययोजना करतोय किंवा आकडेवारी, सरकार कुणाचंही असू दे, तुमचं असू देत किंवा भाजपचं असू दे, शेतकरी आत्महत्या हा कळीचा मुद्दा आहे. हनुमंतजी. विशालजी, मला थोडा सलग वेळ द्या अशी विनंती करतो. विनंती, सरकार धोरणं कोणती आखतं हे शेतकरी आत्महत्येवर थेट परिणाम करणारी गोष्ट आहे. शेतकऱ्यांची
शेतीमालाच्या आयात निर्यातीची धोरणं, शेतीमालाच्या खरेदी विक्रीची धोरणं आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देणं आणि त्याची वसुली याचा थेट शेतकरी आत्महत्येशी संबंध आहे, सरकारशी संबंध आहे. साधं उदाहरण सांगतो. 2014ला ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, त्याच्या 1 वर्ष अगोदर माझ्या मराठवाड्यामध्ये रविकांत तुपकरजी साक्षीदार आहेत, सगळ्यांना माहित आहे, परिणयजींना पण माहित आहे की राजनाथ सिंग आले होते, विनोदजी तावडे होते, आमचे पाशाभाई पटेल शेतकरी नेते होते आणि पंकजाताई मुंडे होत्या. यांनी सोयाबीनची दिंडी काढली होती आणि 8,000 रुपये हमीभाव सोयाबीनला 2012-13ला ही मंडळी मागत होती. आज काय चित्र आहे? मी गेल्या वर्षीचं सोयाबीनचं महाराष्ट्रातलं उत्पादन सांगतो. 50.46 लाख टन महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं उत्पादन झालं. आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन केलं. त्यापैकी सरकारनं किती खरेदी केलं? 5.46 लाख टन खरेदी केलं फक्त. म्हणजे किती झालं? 45 लाख टन सोयाबीन आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 2023-24 मध्ये 3,000, 3,500, 4,000 विकावं लागलं. फक्त 5.5 लाख टन सोयाबीन यांनी 4,892 रुपयाच्या हमी भावानं खरेदी केलं. याच्यावर सरकार जबाबदार नाही. याच्यासाठी कशाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धोरणं पाहिजे? आणि सोयाबीनच्याच बाबतीत जर आयात निर्यात आणि भाव ठरवायचे असतील तर तुम्ही डीओसी का बरं परदेशातून मागवताय? 60 लाख टनापेक्षा जास्त डीओसी परदेशातून मागवल्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्याचं सोयाबीनचे भाव पडले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या हमी भावाशी थेट केंद्र सरकारचा शेतकऱ्यांप्रतीचा दुजाभाव कारणीभूत आहे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की महाराष्ट्रामध्ये पीक कर्ज वाटपाचं जे उद्दिष्ट ठेवलं होतं 2023-24 मध्ये, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आजही ती आकडेवारी उपलब्ध आहे. उद्दिष्ट ठेवल्याच्या 60 ते 61% फक्त पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप झालं. उरलेले 39-40% शेतकरी खाजगी सावकाराकडे जाऊन व्याजानं पैसे 10, 12, 13% घेऊन पेरणी करत होते. आत्महत्या करणाऱ्यामध्ये पीक कर्जाच्या बाहेर असलेल्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तुम्ही यावर्षी किती पीक कर्ज वाटताय? आणि शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 2023-24 मध्ये जवळपास 6,300 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. अतिवृष्टीनं झालं, वादळानं झालं, पुरानं झालं. 6,500 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा सरकारी पंचनामा आहे, सरकारचे आकडे आहे. त्यापैकी सरकारनं नुकसान भरपाई किती मंजूर केली? 445 कोटी रुपये फक्त. आणि त्याच्यामधले हे 100 कोटी रुपये जालना जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं भाजपाचेच आमदार सांगतायत, बबन लोणीकर. त्यामुळे शेतकऱ्याच्या विरोधी आयात निर्यात धोरण, शेतकऱ्याला हमीभाव न देणे आणि त्याची खरेदी न करणे आणि त्याला पीक कर्ज न देणे याचा थेट शेतकरी आत्महत्येशी संबंध आहे आणि हे धोरणात्मक सरकारचं अपयश आहे. बरं, धोरणात्मक सरकारचं अपयश आहे असं आपण म्हणता, मात्र सरकार ते मान्य करणार नाही. एका बाजूला सरकार आपापल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याची तयारी दाखवतं, मात्र त्याची अंमलबजावणी खरोखर होते का या अनुषंगानं देखील ही चर्चा सुरू राहील. आपल्यासोबत त्यावेळेला असतील शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे. शेतकरी नेते रविकांत तुपकर, या सेगमेंटची सुरुवात मी आपल्यापासून करेल. रविकांतजी, एका बाजूला जो जगाचा पोशिंदा आहे तोच ज्यावेळेला त्याच्या कुटुंबाला व्यवस्थितरित्या खाऊ पिऊ घालत नाही किंवा त्याच्या आर्थिक अडचणी संपत नाही, त्या ठिकाणी कुपोषणाच्या समस्येला खरं तर सुरुवात होते. जो जगाचा पोशिंदा आहे तोही कुपोषणाला सामोरं जावं लागतं. तर इकडे मुंबई असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, विविध ठिकाणची आकडेवारी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला कुपोषणाचं राज्यातलं प्रमाण अतिशय भयावह आहे. मग खाऊन पिऊन गब्बर नेमकं होतंय तरी कोण? आणि ज्याला खरोखर या गोष्टींची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते न पोहोचणं, याला जबाबदार कोण? रविकांतजी, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर आजही लाखो शेतकरी आत्महत्या करत असतील आणि कुपोषणाने आमची लहान लहान मुलं मरत असतील, तर हे स्वातंत्र्य नेमकं कुणासाठी आहे? हे स्वातंत्र्य नेता, तस्कर, गुंडा, अफसर या 4च लोकांसाठी मिळालेलं आहे. अजूनही आम्ही पारतंत्र्यात जगतो आहोत अशी आम्हा शेतकऱ्यांची भावना आहे. परिणयजींनी या ठिकाणी सांगितलं की जागतिक बाजारावर शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव अवलंबून असतो. जागतिक बाजाराच्या भावामुळे जर आम्ही आत्महत्या करत असू तर जगातल्या किती देशातले शेतकरी आत्महत्या करतायत याचं उत्तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. इतर देशातले शेतकरी का आत्महत्या करत नाहीत याचं का उत्तर तुमच्याकडे नाहीये? आणि अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला म्हणून 16.5 लाख कोटीचं कर्ज तुम्ही राईट ऑफ करता. मग आमचा उद्योग तुमच्या धोरणामुळे तोट्यात गेल्यावर आमचंही कर्ज राईट ऑफ केलं पाहिजे, ही आमची मागणी काय चुकीची आहे? आणि सरकार हे मायबाप असतं, सरकार हे राजा असतं. जेव्हा जेव्हा जनता संकटात येते किंवा इम्बॅलन्स होतं तेव्हा त्याच्यातलं बॅलन्स साधणं आणि लोकांचं जगणं सुखकर करणं याच्यासाठी सरकार नावाची यंत्रणा असते. सरकार नावाची यंत्रणा काय असे हात झटकून टाकायला नसते. या सगळ्याची जबाबदारी सरकारची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि
तुम्ही जर खुलीकरणाची भाषा करता, जागतिक बाजारावर सगळं अवलंबून आहे म्हणता, मग जीएम सोयाबीन लावायला का परवानगी देत नाही? जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनला ब्राझील, अमेरिकेमध्ये परवानगी आहे आणि त्या सोयाबीनचं प्रति क्विंटल उत्पादन 34 ते 44 क्विंटल आहे. त्या सोयाबीनचं तेल आणून आयात हे करतात, परंतु ती सोयाबीन लावायला आम्हाला शेतकऱ्यांना परवानगी देत नाही. BG5, BG7 ला परवानगी देत नाही. आम्ही जर ते लावायचा प्रयत्न केला तर हे पोलीस पाठवून आम्हाला अटक करतात. मग कसलं खुलीकरण तुम्ही आणलंय? म्हणजे तुमच्या सोयीनं करता कांद्यावर निर्यात बंदी तुमच्या सोयीनं टाकायची. नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये जर का तुम्हाला बॅलन्स साधायचा असेल तर सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारचा हस्तक्षेप फक्त शहरी मतदार सांभाळायचा, आपला मतदार टिकवायचा एवढ्या पुरता आहे. शेतकरी माणसं नाही आहेत का? एका विशिष्ट समूहातली माणसं लाखोच्या संख्येनं आत्महत्या करत असतील तर दोष हा व्यवस्थेमध्ये आहे. सरकारला जबाबदारी झटकून चालणार नाही. आणि व्यवस्था तात्पुरता उपाय जरी असला तरी सोयाबीन कापसाला न मिळालेला भाव, शेतीमालाला न मिळालेला भाव हे शेतकरी आत्महत्येचं मुख्य कारण आहे. सिंचनाची व्यवस्था तुम्ही करू शकला नाहीत, पूर्ण वेळ वीज तुम्ही आम्हाला देऊ शकला नाहीत. अरे मुंबईतली लाईट जर 10 मिनिटं गेली तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची खाली करतात लोक, दिल्ली मुंबईचे. आणि आम्हाला तुम्ही 12-12 तास 8-8 तास लाईन देत नाही. बरोबर आहे. आपल्या शेतकऱ्यांचं आणि आपल्या ग्रामीण भागाचं जळजळीत चित्र रविकांत तुपकरजी तुमच्या बोलण्यातून मला स्पष्ट होतंय. रोहिणी खडसेंना मला विचारायचं आहे की जाणता राजा म्हणून ज्या शरदचंद्रजी पवार यांना ओळखलं जातं, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोलत असताना सातत्यानं शेतकऱ्यांबद्दल बोलताना दिसून येतात. दुसरीकडे राहुल गांधींनी देखील आज हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मग सगळे राजकारणी जर एका गोष्टीवरती सहमत आहे तरी देखील आपण सगळेजण मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये कुठे कमी पडतोय? आपण बघितलं असेल तर सरकारची जी ध्येय धोरणं आहेत ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतायत. आज आपण बघितलं असेल तर जसं कर्जमाफीचं, माझे बंधू परिणयजी म्हणतायत की कर्जमाफी हा काही एकमेव पर्याय नाही किंवा त्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. पण माझा त्यांना प्रश्न आहे की आज ज्या शेतकऱ्यांच्या मालाला गेल्या अनेक वर्षांपासून भाव मिळत नाहीये, असा माल जेव्हा ते बाजारपेठेमध्ये नेतात तेव्हा मातीमोल किमतीमध्ये त्यांना आपला घामाचा कष्टाचा माल विकावा लागतोय. अशा वेळेस त्यांनी जे कर्ज सावकारातनं घेतलेलं असेल किंवा बँकांकडनं घेतलेलं असेल, आज ते कर्ज गेल्या अनेक वर्षां जे ते कर्ज थकलेलं आहे आणि हे कर्ज भरण्याची जेव्हा वेळ येते आहे तेव्हा त्यांची परिस्थिती अजूनही ते कर्ज भरण्यासारखी नाही. अशा वेळेस ते सरकारकडे आशेने बघतायत की हे कर्ज माफ होईल आणि मग येणारं पुढचं कर्ज ते घेऊ शकतील. पुढचं कर्ज घेतलं तरच त्यातनं ते त्यांच्या परत पेरणी करू शकतील. जो पेरणीचा खर्च आहे हा सगळा त्यातनं निघू शकतो. माझं त्यांना दुसरं म्हणणं आहे की सरकारने जे शेतकरी बांधवांना साहित्य लागतं, बी बियाणे लागतात, त्याच्यावर जो 18% जीएसटी सरकारने जबरदस्तीने लादलेला आहे, जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रती एवढी आपुलकी, एवढा पुळका आहे तर हा 18% जीएसटी त्यांच्या बी बियाण्यांवरती का लादलाय, त्यांच्या अवजारांवरती का लादलाय? आज मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याने जर 1 लाख रुपयाचा खर्च केला तर त्याला 18,000 रुपये शेतकऱ्यांच्या खिशातनं सरकार जीएसटीच्या नावाखाली वसूल करताय. हा शेतकऱ्यांवरती अन्याय नाहीये का? तुम्ही एका बाजूला म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि एका बाजूला शेतकऱ्यांच्या खिशावरून जबरदस्तीने माल खेचण्याचा प्रयत्न करतायत. यांचे सीसीआय केंद्र किंवा जे शासकीय जिथे माल खरेदी केला जातो हे किती केंद्र चालू होते, किती केंद्र चालू असतात, याचं काही नियंत्रण असतं की नाही? इथे खरोखर शेतकऱ्यांचा माल योग्य भावामध्ये विक्री होतोय का, विकत घेतला जातोय का, ह्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे का? आज पीक विम्यासारखी जी 1 रुपयामध्ये पीक विमा देणार होते ही शासनाने योजना का बंद केली? आता ह्या अधिवेशनामध्ये जी पीक विमा योजना ज्याच्यामध्ये 3 महत्वाचे ट्रिगर होते ते देखील सरकारने बंद केलेत. म्हणजे तुम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही, पण तुम्ही त्यांना अजून अडचणीमध्ये टाकण्याचं काम करतायत. म्हणून दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्र की सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत. बरोबर आहे. सरकारचे ध्येय धोरणं चुकीची आहेत. शेतकऱ्यांच्या कडून शेतकऱ्यांना ज्या अपेक्षा आहेत त्या सरकारकडनं त्यांच्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत. आणि म्हणूनच या अपेक्षा पूर्ती न होण्यामुळे जर शेतकऱ्यांना आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागत असेल, कुपोषणासारख्या मुद्द्यावरती बालकांना आपले प्राण गमवावे लागत असतील, तर मग ही ध्येय धोरणं बदलणार का? त्याचबरोबर संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला महाराष्ट्रातला आपला शेतकरी, हा महाराष्ट्र आपण आत्महत्या
मुक्त करू शकणार आहोत का? देश आत्महत्या मुक्त करू शकणार आहोत का? या अनुषंगाने भाजपचे आमदार परिणय फुके, मी या सेगमेंटची सुरुवात आपल्यापासून करेल. एका बाजूला सरकार उपाययोजना करतंय, सांगतं आणि हे माध्यमांसमोरही बोलून दाखवतं, मात्र अंमलबजावणीमध्ये जर कुठेतरी कसूर होत असेल तर त्यावरती कठोर उपाययोजना काय? कारण शेवटच्या व्यक्तीपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, लाभार्थ्यापर्यंत हे जर पोहोचणार नसेल तर हे आत्महत्यांचं दुष्टचक्र आणि कुपोषणाचंही दुष्टचक्र आपण कसं थांबवणार? परिणय फुकेजी. बघा, असं आहे की जितकेही योजना राज्य सरकारच्या आहेत, जितकेही दुष्काळामधले जे पैसे देण्याचं असणार किंवा शेतकऱ्यांना मदत असणार, बोनस असणार किंवा कोणतीही मदत असणार शेतकऱ्यांना किंवा MSP असणार, आता DBTच्या माध्यमातून हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. ही एक मोठी उपाययोजना या सरकारने केलेली आहे आणि त्या माध्यमातून जो मधात जे पैसे खाणारे किंवा पैसे घेणारे जे लोक होते, त्रास देणारे लोक होते, ते कुठेतरी काढण्याचं काम सरकारने केलेलं आहे. निश्चितच अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना सरकारने केलेल्या आहेत. आता जसं की तुम्ही दुष्काळ किंवा अतिवृष्टीमध्ये जर नुकसान झालं तर आज जर नुकसान झालं आणि त्या याच्यात थेट पंचनामे करून तुम्ही जर बघितलं की सगळ्यांना अतिवृष्टी किंवा पावसामुळे, अकाळी पावसामुळे जे नुकसान होतं त्याचे थेट शेतकऱ्यांना मदत केलं जातं. हनुमंत पवारजींनी आकडेवारी सांगितली की मागच्या वर्षी 6,300 करोड रुपयाचं नुकसान झालं, पण मी तुम्हाला सांगतो तितक्याच प्रमाणावर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. रोहिणीताईंनी सांगितलं की सरकारचं ध्येय धोरण नाहीये, पण मला सांगा, हा जो शेतकरी आत्महत्याचा जो विषय आहे हा मागच्या 50 वर्षापासूनच आहे आणि त्या 50 वर्षात निम्म्यामध्ये रोहिणीताईंची सरकार होती, पण मी राजकारणात जाणार नाही. पण त्यात हा जो सगळा जो मालाचा भाव आहे, MSP आहे किंवा हे डिमांड अँड सप्लायवर आहे. म्हणजे मी इथे कोणावर टीका करण्यासाठी किंवा इथे कुठेतरी वादविवाद करण्यासाठी नाही, पण हा जो मालाचा जो भाव आहे हा कधीही तुम्ही जगातलं जर बघितलं किंवा कुठचंही बघितलं किंवा नियमाचा इकॉनॉमिक्सचा की कोणत्याही मालाचा भाव प्राइस डिपेंडंट ऑन डिमांड अँड सप्लाय. आणि मग आपला जर फार जास्त प्रोडक्शन झालं, बंपर क्रॉप आला की मालाचा भाव कमी होतो. आणि माझं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत आपण क्रॉप पॅटर्न चेंज बदलत नाही, जोपर्यंत क्रॉप पॅटर्न विविध क्रॉप आपण त्यात इंट्रोड्यूस करत नाही, जसं मी माझ्या जिल्ह्याचं आपल्याला सांगतो, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं, आमच्याकडे 95% लोक हे धानाची शेती करतात. आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात धान होतं की धानाचा भाव वाढू शकत नाही. जोपर्यंत लोक पर्यायी दुसऱ्या मक्यावर किंवा भाज्यांवर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांना शेतकऱ्यांना. आपला मुद्दा मला लक्षात आला. हनुमंत पवारजी, ग्राउंड रियालिटी सांगितलं की आपण हनुमंतजी, ग्राउंड रियालिटी काय आहे? मात्र बघा, आता आमचे मोठे बंधू आहेत परिणय फुके साहेब, लोकप्रतिनिधी आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या धानाचा त्यांनी उल्लेख केला. माझ्याकडे आता आकडेवारी आहे आणि आज आकाशवाणी केंद्रावर त्यांच्या बातमी आलेली आहे, सरकारी आकडा आहे प्रसार भारतीचा. बघा, 13 लाख क्विंटल उत्पादन झालं 2023-24 मध्ये धानाचं भंडारा गोंदिया जिल्ह्यात. पैकी फक्त 65,000 क्विंटल खरेदी केलं. बघा, 13 लाख क्विंटल कुठं आणि खरेदी केंद्रावर 65,000 क्विंटल खरेदी केलं. आणि ज्यांचं सरकारी खरेदी केंद्रावर धान खरेदी झालं, माझं तेच म्हणणं आहे हनुमंतजी, माझं तेच म्हणणं आहे की एकाच क्रॉप जर मोठ्या प्रमाणाचं उत्पादन झालं तर त्याची खरेदी करणं शक्य होणार नाही, त्याचा रेट देणं शक्य होणार नाही. हेच माझं आपल्याला म्हणणं आहे आणि हेच या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगणं आहे, शेतकऱ्यांना सांगणं आहे की एकाच पॅटर्नवर असलं. आता आमच्याकडे 5% लोक भाजीचा व्यवसाय करतात, भाजीपाला तयार करतात, तर मोठ्या प्रमाणात त्यांना त्याचा भाव सुद्धा मिळतो ना. तर परिणयजी, मग हेच तुम्ही भारतीय जनता पक्षाचा ज्यावेळेस जाहीरनामा तयार होतो निवडणुकीमध्ये, त्यावेळेस तुमच्या पक्षाला सांगत जा ना. तुमच्या पक्षानं 3600 रुपये हमी भाव देतो असं सांगितलं होतं ना, आता 2100-2200 रुपयाने तुम्ही खरेदी करू शकत नाही. आता धान वाढलं म्हणताय, उत्पादन वाढलं म्हणताय. आम्ही उत्पादन कांद्याचं वाढवलं, गुन्हा केला का? सोयाबीन उत्पादन वाढवलं, गुन्हा केला का? धानाचं उत्पादन वाढवलं, आम्ही गुन्हा केला काय? 697 कोटी रुपये नाशिक मधल्या माझं आपल्याला हेच म्हणणं आहे, मल्टिपल क्रॉप पॅटर्न जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळणार नाही. आज माझा मुद्दा आहे. किती टक्के वाढवले तुम्ही? शक्य होणार नाही, येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. रोहिणीताईंनी आपल्याकडे येतो. जसं घराचं बजेट असतं तसं देशाचं देखील एक बजेट असतं किंवा महाराष्ट्र देखील स्वतः त्यामध्ये उतरून जसं क्रॉपचं नियोजन झालं किंवा इतर गोष्टी करणं गरजेचं आहे, त्या नियोजनाचा अभाव कुठे कुठे? रोहिणीताई,
या सगळ्या याच्यामध्ये नियोजनाचा अभाव नक्कीच आहे आणि माझ्या परिणयजींना एवढंच म्हणणं आहे की जर इच्छाशक्ती असेल ना तर आपण खूप काही करून दाखवू शकतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते ना त्यावेळेस आपण गहू आयात करायचो, पण त्यांच्या त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे मला सांगायला अभिमान वाटतो की आपण त्यावेळेस जगातले सगळ्यात मोठा गहू निर्यात करणारा देश नंतर बनलो. हे त्यावेळेस त्यांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे इच्छाशक्ती हवी फक्त. राजकारण त्यावेळेस ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस या देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस किती लोकांनी आत्महत्या केल्या तोही आकडा सांगा आपण थोडा. त्यावेळेस किती लोकांनी आत्महत्या करून थांबवले? कर्जमाफी केली तुमच्या मतदारसंघात, तुमच्या गावात आत्महत्या झाल्या होत्या त्या काय कमी झाल्या होत्या कर्जमाफी करा, मग पवार साहेबांचं नाव घ्या, मग तुम्ही काँग्रेसवर टीका करा. तुम्ही कर्जमाफी करा, मग टीका करा. कर्जमाफी केले गेले ना 2008 मध्ये केल्या गेली, 2018 मध्ये केल्या गेली. हा शेतकरी आत्महत्या थांबली उपाययोजना काय आहे की कायमस्वरूपी? रविकांत तुपकरजी, कारण मला शेतकऱ्यांच्या बाजूनं आपल्याकडून एक जाणून घ्यायचंय. शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा त्या पूर्ती करण्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवरती असू द्या ते आजपर्यंत पुरे ठरलेले आहेत का? आजही शेतकऱ्यांच्या बेसिक समस्यांवरती इतक्या वर्षांनंतरही चर्चा करावी लागते, हे दुर्दैव आहे का? आणि उपोषणाचा मुद्दाही खरोखर जगाच्या पोशिंद्यापासूनच सुरू होतो आणि तिथेच संपतो का? अगदी थोडक्यात रविकांत तुपकरजी. असं आहे की फुके साहेबांनी सांगितलं की भंडाऱ्यामध्ये धानाचं उत्पादन होतं, ते उत्पादन कमी झालं पाहिजे, क्रॉप पॅटर्न बदलला पाहिजे. लक्षात ठेवा, आता 1.25 लाख कोटीचं तेल हे दरवर्षी आयात करतात परदेशातून. मग आम्ही सोयाबीन पिकवलं तर काय गुन्हा केला? आणि त्याचं क्रॉप पॅटर्नचं नियोजन हे सरकारने करून दिलं पाहिजे. ज्या गोष्टीची मला कमी आहे त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा एक भाग. हे म्हणणं अतिशय तकलादू आहे. सरकार आता खरेदीची क्षमता सरकारची संपलेली आहे. माझं म्हणणं आहे की तुम्हाला देता येत नसेल तर देऊ नका, किमान आमच्या उरावरून उठा आणि आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा. आणि आम्ही सरकारला, या सरकारकडे मागणी करणार नाही. शेतकरी तर का डोनाल्ड ट्रम्पकडे मागणी करणार आहे का? यांना हात झटकता येणार नाही. मला एकच सूचना करायची आहे, जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, त्यांनी सांगितलं की 50 वर्षापासून आहे, त्यांनी गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारू नका, आणि त्यांना ते जमलं नाही म्हणून तुम्हाला दिलं ना निवडून लोकांनी, मग तुम्ही आता तो मागचा संदर्भ न देता आता मला असं वाटतं सुधारण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नंबर 1, बेसिक गोष्टी काय करायच्या तर सिंचनाची व्यवस्था केली पाहिजे, पूर्ण वेळ शेतकऱ्यांना वीज दिलं पाहिजे, गावात गोडाऊन उपलब्ध करून दिलं पाहिजे, कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने, नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, मार्केट शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, नक्कीच, आणि शेतमाल आपला निर्यात कसा होईल याच्यावर भर दिला पाहिजे. असं हनुमानजींनी सांगितलं की आपली डीओसी जर निर्यात केली ना, 25 लाख मेट्रिक टन डीओसी जर दरवर्षी निर्यात केली, ज्याची नक्कीच रविकांतजी, शेतकरी काय किंवा शेतकरी नेत्यांकडे इतक्या मोठ्या उपाययोजना आणि सूचना असताना दरी कमी केली पाहिजे. निश्चितच सर्व पक्षीयांनी एकत्र यावं आणि सर्व पक्षीयांनी शेतकरी आत्महत्या आणि कुपोषण रोखावं एवढीच विनंती करतो. आणि वेळेची कमतरता असल्यामुळे आज इथे थांबावं लागतंय. मात्र धन्यवाद परिणय फुकेजी, रोहिणीताई, हनुमंत पवारजी आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरं तर मातीच्या कणाकणाला घामाचा सुगंध बहाल करत शेतकरी काळ्या आईला हिरवा शालू नेसवतो आणि तुमच्या आमच्या ताटामध्ये हक्काचा घास देतो. म्हणूनच तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. मात्र हाच जगाला जगवणारा शेतकरी मात्र मरण यातना भोगत भोगत आयुष्य संपवतो. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून सरकार उपाय करतं, पण त्या उपाययोजना शेताच्या बांधापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या पदरापर्यंत कधी पोहोचणार हा खरा प्रश्न आहे. कारण शेतकरी आत्महत्या ही गोष्ट शेतीप्रधान भारताला आणि कृषीचं आगार असणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारी आणि शक्यच नाही. हे तर झालं शेतकरी आत्महत्येचं. तर शेतकरी जे अन्नधान्य पिकवतात ते अनेकांच्या ताटात पडतच नाहीये. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये कुपोषित बालकांचा आकडा हा गंभीररित्या वाढलेला आहे. म्हणूनच भविष्यात ज्यांच्या खांद्यावर या देशाचा डोलारा पेलला जाणार आहे ते खांदे कुपोषणानं क्रूश आणि दुबळे होत असतील, तसंच त्यांचं पोट खपाटीला जात असेल तर त्यापेक्षा दुर्दैव दुसरं नाही. आज या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.